शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। शेतकरी बांधवांसाठी आता आली खुशखबर। दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस अक्षरशः आता आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून 4000 रुपयांची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे महिने या दोन्ही हप्त्यांची वाट बघत बसले होते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांनो, इथून पुढे 1 मिनिट आता लक्ष द्यायचं आहे। बघा, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तो देखील हप्ता आता राज्य सरकारच्या वतीने सोडण्यामध्ये येत आहे। त्यासोबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आजची आली आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, बघा, वितरण तर होणार आहे, परंतु एक अडचण सध्या निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। आता लक्षात घ्या, निधीचं वितरण तर होणार, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यामध्ये आलंय की 3 टप्प्यांमध्ये आता हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये वितरण पार करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, आज पहिला टप्पा वितरित केला जात आहे। बघा, आता या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि कधी तुमचा मोबाईल वाजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली। बघा, 4000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यामध्ये येणार आहे। आता या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही तपासून घ्या। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघाच। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मागे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला का? जर तुम्हाला 8वा हप्ता मिळाला असेल तर 9व्या हप्त्यासाठी आता तुम्ही तयार राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून 9व्या हप्त्याचं आता वितरण करण्यामध्ये येत आहे व संपूर्ण भारत देशामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील सोडण्यामध्ये येत आहे। म्हणजे की आता महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्याला डबल खुशखबर आल्यासारखं झालं आहे। आता लक्षात घ्या, आता या ठिकाणी शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता या ठिकाणी निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून अशा अफवा देखील सुटल्या होत्या की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली, पीएम किसान योजनेमध्ये वाढ झाली। कसल्याच प्रकारच्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। बघा, सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत असं सांगण्यामध्ये आलं नाही की योजनेमध्ये वाढ झाली। सरकार निवडणुकीच्या आधी असे म्हणत होते दोन्ही योजनांमध्ये वाढ होणार, परंतु शेतकरी बांधवांनो, सत्य बातमी तर हीच आहे, आतापर्यंत नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनांच्या हप्त्यांमध्ये वाढ झाली नाही। बघा, एक हप्ता तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहे। म्हणजे की बघा, तुम्हाला 2 हप्ते सरकारच्या माध्यमातून आता येणार आहे। म्हणजे की 4000 तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका।
कारण अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. आता शेतकरी बांधवांनो बघा, आज 12 जिल्ह्यांचा क्रमांक लागलाय आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव येतात त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये परभणी जिल्हा. बघा, लक्षात घ्या, परभणी जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आली असून तेथील बँकांमध्ये निधी हस्तांतरित करण्याचं काम सुरू करण्यामध्ये आलेलं आहे. या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ जमा केला जात आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता वितरण सुरू झालंय आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होण्याचा मुहूर्त लागलाय हे नक्की. त्यानंतर बघा, विदर्भामधील अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामधील लाभार्थ्यांचा डेटा अद्ययावत करण्यामध्ये आला असून तिथे देखील पैसे वितरित करायला सुरुवात केली आहे आणि मंजुरी मिळाली आहे. तुम्ही अकोला जिल्ह्यामधील जर आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारनं दिली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यासाठी निधी आधीच वितरित केला असून बँकांनी तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवायला सुरुवात केली आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा व्हायला आता या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखं झालंय. हो शेतकरी बांधवांनो, अकोला जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी सरकारनं दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. मराठवाड्यामधील बीड जिल्हा. लक्षात घ्या, बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद केली आहे. डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरली नाही. बघा, आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक मेसेज तपासून घ्यावेत, कारण की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि वितरण देखील आता सुरू झालेलं आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. 4,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत हे नक्की. त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्हा या पहिल्या टप्प्याच्या वितरणामध्ये समावेश करण्यामध्ये आला असून येथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बागायतदार शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी अशा दोन्ही प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज थोड्याच वेळानं हप्ते जमा होणार ही बातमी समजताच बँकांनी आपल्या स्तरावर ही प्रक्रिया योग्य प्रकारे राबवायला सुरुवात केली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज बँकांना आदेश देण्यामध्ये आले की कसल्याही परिस्थितीमध्ये आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. 4,000 रुपये तुमच्या खात्यात आता येणार आहेत हे नक्की. आता लक्षात काय शेतकरी बांधवांनो, अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसांपासून अफवा सुटल्या होत्या. आज या ठिकाणी हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, परंतु हप्ता जमा झाला नव्हता. आज सरकारने अधिकृत अशी ओरिजिनल तारीख आज सांगितली आहे. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये निधी येणार हे नक्की. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे. उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करण्याचे आदेश सरकारने आता दिले आहेत. आणि बघा, ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, बघा लक्षात घ्या, तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे. आज थोड्याच वेळानं हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील कष्टकरी बांधवांना आता सावकारी पाशातून मुक्त व्हायला या ठिकाणी संधी मिळणार. म्हणजे की लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो,
तुम्हाला कोणाकडून पैसे उसने घ्यायची गरज पडणार नाही. आता सरकारच्या माध्यमातून या योजना सुरू आहेत आणि प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या योजनांचा निधी हमखास हस्तांतरित होत असतो. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. आता लक्षात घ्या, कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी बघा. पोर्टलवर प्रकाशित करण्यामध्ये आली आहे. काही तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण थांबू शकते, परंतु आता थोड्याच वेळानं हप्ते जमा होणार आहेत हे निश्चित झालेलं आहे. या निधीमुळे आता लक्षात घ्या, आंबा बागायतदार शेतकऱ्याला देखील आता थोडीशी मदत उपलब्ध होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे. शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता. नमोचा 9वा हप्ता रखडला होता. आता सरकारने निर्णय घेतला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी सोडण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जर मिळाला असेल तरच या ठिकाणी तुम्हाला 23व्या हप्त्याचं वितरण आज सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. लक्षात घ्या, विदर्भामधील यवतमाळ जिल्ह्यासाठी देखील सरकारने 4,000 रुपयांचा एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिली आहे. प्रशासनानं या जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्णपणे तपासून बँकांकडे सोपवण्यामध्ये आली आहेत हे नक्की. आता थोड्याच वेळानं हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील शेतकऱ्यांमध्ये बघा कमालीचा उत्साह दिसून येत आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे की त्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होत आहेत. हो शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे आणि लक्षात घ्या, 12 जिल्ह्यांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या खात्यात 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. आता बघा, मराठवाड्यामधील धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सरकारने या जिल्ह्यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद केली असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. आता थोड्याच वेळानं हप्ते जमा होणार असल्यामुळे पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजना लक्षात घ्या. तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली 4,000 रुपये आता येत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. विदर्भाच्या पूर्व भागामधील भंडारा आणि गोंदिया बघा, या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील बघा, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना वितरण जमा करण्यामध्ये येत आहे. आता थोड्याच वेळानं हप्ते जमा व्हायला अधिकृतरित्या सुरुवात होत आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज होणार नाही. हे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBTच्या माध्यमातून आता करण्यामध्ये येत आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या खात्यात 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. आता लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील सरकारनं जिल्हे सांगितले. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील प्रक्रिया देखील आजच पूर्ण केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार लिंकिंग आणि KYC तपासून घ्यावी, जेणेकरून पैसे जमा होताना कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. आता थोड्याच वेळानं हप्ते जमा होणार ही बातमी अधिकृतरित्या समोर आल्यानं शेतकरी बांधवांच्या मोबाईलवरील आता बघा मेसेज देखील येऊ लागले आहेत आणि शेतकऱ्यांचं लक्ष मोबाईलकडे लागलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. तुमच्या खात्यात 4,000 रुपये येणार आहेत हे नक्की. शेवटी शेतकरी बांधवांनो, ही 4,000 रुपयांची मदत तुमच्या हक्काची असून
ती तुमच्या बँक खात्यामध्ये सुखरूप जमा होईल याची व्यवस्था सरकारनं केली आहे. आता थोड्याच वेळानं हप्ते जमा होणार असल्यामुळे नमो शेतकरी योजना आणि PM किसानच्या या हप्त्याचा वापर बघा तुम्ही शेतीच्या प्रगतीसाठी देखील करू शकता. आता लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की लक्षात घ्या पुढील यादी जेव्हा कधी येईल बघा राहिलेल्या जिल्ह्यांची, तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 चॅनलच्या माध्यमातून कळवण्यामध्ये येईल. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका आणि ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. कारण प्रत्येक शेतकऱ्याला या बातमीची गरज आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जवान जय किसान.